ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटीजवळ महापालिका मंजूर नगररचना क्रमांक 1 अंतिम भूखंड क्रमांक 341 या भूखंडावरती संबंधित विकासकाने दर्शनी इमारतीचं काम करताना 3 ते 4 वर्षापूर्वी मोठा खड्डा खणून ठेवलेला आहे। सदर खड्ड्यामध्ये दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्याने परिसरात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या गंभीर आजारांची परिसरातील नागरिकांना लागण होत असल्याचा गंभीर प्रकार वारंवार उघडकीस आलेला आहे। सदर खड्ड्यामुळे गणेश कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीच्या कंपाऊंडला तडे गेले असून बाजूची इमारत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची गंभीर बाब वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। सदर गंभीर प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी आयुक्त ठाणे महानगरपालिका यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही सदर प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सदर प्रकरणी त्वरित कारवाई न केल्यास महापालिकेवरती मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल। या बाबींकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना करून सदर समस्या सोडवावी असं आवाहन गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या सदस्य व रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे। याविषयी नागरिकांच्या मागणीनुसार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीही वेळोवेळी या विषयामध्ये लक्ष घालून पाठपुरावा केला आहे। गणेश कृपा या इमारतीमध्ये राहणारे रहिवासी प्रिया भोसले, संदेश प्रभू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। गेली 4 वर्ष कळके बिल्डरनी ते काम चालू केलं होतं, पण 4 वर्षाहून सुद्धा अजून सुद्धा त्यांनी काही क्लीनचं काही काम केलं नाही आहे। त्यामुळे आम्हाला खूप इथे त्रास होतो। काय त्रास होतो म्हणजे एकतर हे दर महिन्याला येतात, JCB लावतात, खड्डे खणतात, परत जातात, परत पावसात पाणी साचून इथे रोगराई वाढते, डेंग्यू मलेरियाचे साथ इथे आमच्याकडे सारखे चालू असतं। त्यात रस्ता खचलेला आहे, आपण बघू शकतो तुमच्या बिल्डिंगमध्ये रस्ता खचलेला हो पूर्ण हे झालं तर त्याची काय आम्ही वारंवार प्रशासनाकडे याची चौकशीसाठी म्हणजे आम्ही कंप्लेंट केलेली आहे। इवन नगर विकास खात्यावर पण आम्ही याची कंप्लेंट केलेली आहे, तरी पण प्रशासनाकडून आम्हाला काही मदत होत नाही। तुमची सुरक्षा वॉल आहे ती आणि त्यामुळे तुमची मुली खेळत असतात, किती धोकादायक आहे। म्हणजे कधीही काय होऊ शकतं। तुम्ही बघाल की बिल्डिंग भिंत पूर्ण खचलेली आहे, त्यामुळे कधीही धोका होऊन कधीही बिल्डिंग पडू शकते। आता उद्या काय घटना घडली तर जबाबदार आम्ही महापालिकेला वारंवार हे कळवलेलं आहे आणि यासाठी महापालिका वारंवार करून सुद्धा काही दखल घेत नाही, त्याची सगळी जबाबदारी महापालिकेवर येईल। याबाबत काय प्रशासनाकडे अगोदर आपण काय तक्रार वगैरे केली नाही, पण आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे जे बिल्डर आहेत त्यांच्या मनमानी कारभाराला कुठेतरी ना राज्य प्रशासनाने ना कारभाराला चाप लावायला हवा। बघितलं तर बाजूलाच तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक देखील राहतात, मला कोणाच्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, पण त्यांच्या देखील निदर्शनं ह्या गोष्टी तुम्ही आणून दिलेल्या आहेत। काय आहे ना, इथे आमच्या बिल्डिंगच्या इथे 2 बेंच टाकून ठेवलेले आहेत बाहेर। तिथे मुलं दारू पितात रात्रीची, तिथे आम्ही बऱ्याचदा कंप्लेंट करतो। इथे राहत असतात ते जे आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, आता ते बघतात पण कुणीच ॲक्शन घेत नाही। आता आम्हीच पोलीस स्टेशनला फोन करतो, आम्हीच त्यांना हटवतो, हे सगळं एकतर्फी चाललेलं आहे। मग आम्ही मत तरी का द्यायचं? जर आम्हालाच सगळं करायचं आहे, आज सुद्धा अधिकाऱ्यांना बोलवायचं हे आम्हीच केलेलं आहे, बरोबर ना? हे ह्यांचं काम आहे। काय मागणी असेल प्रशासनाकडून, कारण का अनेक तक्रारी करतोय तरी देखील आता तुमचे सदस्य होते, अनेक आम्ही तक्रारी केल्या, पण प्रशासन का त्याची दखल घेत नाही? काय तुमची आता शेवटची मागणी असेल? सामान्य माणसाचं आयुष्य हे किडामुंगीसारखं झालेलं आहे, त्याच्या जगण्याला काही एक अर्थ नाही आहे असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या जीविताची काळजी ही आम्हालाच घ्यायची आणि म्हणूनच आज आमचे जे आहेत बिल्डिंगमधले तर ते म्हणाले की आपणच आता कंप्लेंट करूया आणि तुम्ही आलात आणि हे बघताय। आता आमची अपेक्षा आम्हीच, आता तुम्ही आमची मागणी कुठपर्यंत न्याल आणि आम्हाला न्याय द्याल ह्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत। असं देखील कळतंय 4 वर्ष काम करत आहे, महापालिकेकडून त्यांना CC मिळालेली आहे, ती संपत आलेली आहे, ती संपली आहे, एप्रिलमध्ये ती संपली आहे।